राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे। सलामी दो, एक दो। एक साथ राष्ट्रीय गीत शुरू करेंगे। शुरू कर। एक साथ विश्राम। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। एक साथ स्वागत। एक साथ झंडा गीत शुरू करेंगे। शुरू कर। एक साथ विश्राम। भारतीय प्रजासत्ताक दिनाचा, भारतीय प्रजासत्ताक दिनाचा। यानंतर मी संस्था समन्वय श्री राजेंद्र भुसारा सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना ध्वज प्रतिज्ञा द्यावी। एक साथ सावधान। ध्वज प्रतिज्ञा के लिए तयार। सर्वात समोर। माझ्या पाठी ध्वज प्रतिज्ञा बोलायची आहे। मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे। जय हिंद। त्यानंतर माझे सहकारी शिक्षक श्री प्रवीण जाधव सर संविधान उद्देशिकेचं वाचन करतील। एक साथ सावधान। सर्वच समोर। सर्व माझ्या मागे बोलायचे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. यानंतर संस्थेच्या संचालिका सौ शोभा कांबळे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना SSC बोर्ड प्रतिज्ञा द्यावी. मी रतनबुवा पाटील माध्यमिक विद्या मंदिरचा इयत्ता 10वीचा विद्यार्थी अशी शपथ घेतो की शालांत परीक्षा मार्च 2025-26 साठी माझा नंबर ज्या केंद्रावर येईल तेथे मी कोणतेही गैरवर्तन करणार नाही व माझे व माझ्या शाळेचे नाव खराब होऊ देणार नाही. एक साथ 20.
सूर्य किरणाने मिटला अंधार आणि झाली प्रजासत्ताकाची पहाट. आजच्या मंगलमय व पाऊण दिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या उज्ज्वल भारताचे देशदूत, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन आपण सारी अभिमानाचा सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याचा व परेड पाहण्याचा दिवस नसून तो आपल्या देशाच्या महान इतिहासात बलिदानाचा आणि संविधानाच्या गौरवाची आठवण करून देणारा पवित्र उत्सव आहे. आज 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारून स्वतःला एक सामाजिक, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभे केले. आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्याच्या संघर्षात प्राणांची आहुती दिलेल्या ज्ञात अज्ञात अशा असंख्य वीरांना मनपूर्वक वंदन करण्याचा दिवस आहे. जगले ते देशासाठी अन देशासाठी हुतात्मा झाले. जगले ते देशासाठी अन देशासाठी हुतात्मा झाले. भारत मातेला त्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले. भारत मातेला त्यांनी गुलामगिरीतून मुक्त केले. अशा या स्वातंत्र्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही. स्वातंत्र्य प्राप्ती झाली खरी, पण ते चालवायचा कसा, देशाच्या राज्यघटनेची काय, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी भारताची राज्यघटना निर्माण करायचे सर्वात अवघड काम हाती घेतले. अशा महान व्यक्तींच्या कर्तृत्वानेच आपण हा दिवस साजरा करू शकतो. आपले संविधान कागदावरील नियम नसून ते एक भारत श्रेष्ठ भारत घडवण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. आपल्याला समानता, न्याय, स्वातंत्र्य व बंधुतेची हमी देतो. आपल्या सर्वांपुढे असलेला प्रत्येक हक्क बोलण्याची, शिकवण्याची, प्रगतीची मोकळी संविधानामुळे शक्य झाले आहे. फक्त पुस्तक नव्हे तर भारतीय धर्मग्रंथ आहे. समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक. गुलाम वक्तशीरपणा. प्रत्येक काम वेळेवर करण्याची सवय लावा, त्यामुळे वेळेचे महत्त्व समजते. नीटनेटकेपणा. आपले विचार, कृती आणि परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवा. श्रमप्रतिष्ठा. कोणत्याही कामाला लहान न मानता कष्टाचा आदर करणे. भारत माता की जय. जवान.
सौजन्यशीलता, इतरांशी नम्रतेने व आदराने वागा. सर्व धर्म सहिष्णुता, सर्व धर्मांचा आणि त्यांच्या परंपरांचा आदर करा. संवेदनशीलता, निसर्ग, प्राणी आणि इतर मानवांच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांना मदत करा. राष्ट्रभक्ती, आपल्या देशाबद्दल आदर आणि अभिमान बाळगणे. वंदे वंदे. वैज्ञानिक दृष्टिकोन, कोणत्याही घटनेमागील वैज्ञानिक कारण जाणून घ्या. अंधश्रद्धा बाळगू नका. स्त्री पुरुष समानता, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी आणि समान दर्जा देणे. राष्ट्रीय एकात्मता, जात धर्म प्रांत विसरून आपण सर्व भारतीय एक आहोत ही भावना जोपासणे. प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा
diversity, promote equality, liberty and justice, where every citizen feels proud to be an Indian. So we can proudly say, one nation, one vision, one pride. One nation, one vision, one pride. But my friends, we are India's future. Harness of mobiles are for learning, but balance it with real life connections. Too much screen time can affect our eyes, sleep and mental health. Use mobile smartly. A generation lost in screens cannot build a stronger nation. We must remember that real success is built by hard work, discipline and character, not likes, reels or games. Use mobile smartly. Let's preserve our culture, protect the environment and empower our culture. Let's build a stronger and united India together. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Very nice. Choose values over steel. भारत माता की अप्रतिम, अद्भुत व प्रेरणादायी. भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. प्रजासत्ताक दिनाच्या जय हो. प्रजासत्ताक दिनाच्या जय हो. प्रजासत्ताक दिनाच्या जय हो. आमचे संविधान, आमचे संविधान, आमचे संविधान. सायकल वापरणे हे आरोग्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी व पर्यावरणासाठी उपयोगी आहे हे या विद्यार्थ्यांनी या फॉर्मेशनमधून दाखवलेले आहे. एकट्याने प्रवास करताना सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा असा संदेश हे विद्यार्थी देत आहेत.
तव्याचा वापर करून उत्तम असं सादरीकरण केलेलं आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. मानवी मनोऱ्यामध्ये कमळ म्हणजे एकतेत उमलणारी शक्ती. कमळ व पिरॅमिड या दोघांच्या संयोगातून सभोवताची नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते असे मानले जाते. शेतकरी आदरणीय शिक्षकगण एवं मेरे प्यारे साथियों, आप सभी को मेरा सादर प्रणाम। ये तिरंगा सिर्फ कपड़ा नहीं है, शहीदों की लहू की कहानी है। ये तिरंगा सिर्फ कपड़ा नहीं है, शहीदों की लहू की कहानी है। ये संविधान सिर्फ कानून नहीं, ये भारत की आत्मा और जिंदगानी है। ये भारत की आत्मा और जिंदगानी है। 26 जनवरी सिर्फ एक तारीख नहीं है, ये भारत की रीढ़ है। जिस दिन हर नागरिक ने कहा अब मैं राजा का गुलाम नहीं, अब मैं संविधान का नागरिक हूँ। लेकिन साथियों, आज का दिन सिर्फ उत्सव का दिन नहीं है, आज का दिन जिम्मेदारियों का दिन है। आज का दिन हमें याद दिलाता है कि आज आजादी मिली नहीं थी, आजादी संभाल कर सौंपी गई थी। आजादी तलवारों से मिली थी, पर संविधान कलम से लिया गया था। उस कलम में खून नहीं था, पर उस कलम में करोड़ों सपनों की शाई थी। अब सवाल ये नहीं कि हमें क्या मिला, सवाल ये है कि हम देश को क्या दे रहे हैं। क्या हम सिर्फ अधिकार मांग रहे हैं या सिर्फ कर्तव्य करें, या सिर्फ शिकायत करें, या समाधान भी बंदे। देशभक्ति सिर्फ मंच से बोलने से नहीं आती, देशभक्ति चरित्र से आती है, ईमानदारी से आती है, अनुशासन से आती है और सही समय पर सही निर्णय लेने से आती है। भारत सीमा पर नहीं हारता, भारत तब हारता है जब सोच छोटी हो जाती है, जब हम मेहनत से भागते हैं, जब हम जिम्मेदारियों से डरते हैं। लेकिन साथियों, हम युवा हैं, हम भी नहीं है, हम भारत की असली ताकत है। जो देश की तकदीर बदल सकता है वो कोई और नहीं, वो हम हैं। अगर जवानों की सोच ऊंची हो तो आसमान भी झुक
बरेचसे वन्यजीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या नाजूक परिसंस्थांना पूर्वीपेक्षा जास्त संरक्षणाची गरज आहे आणि त्याचेच एक उदाहरण आपल्या सर्वांना दिसत आहे की मानवी वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ. आज जैवविविधता टिकवण्यासाठी प्राण्यांचे रक्षण करणे म्हणजे पर्यायाने मानव व पृथ्वीचे रक्षण करणे होय. आणि आपल्याला आपले विद्यार्थी हेच सांगत आहेत, प्राणी वाचवा, निसर्ग वाचवा, प्राणी वाचवा, पृथ्वी वाचवा. तीव्रतेचा भीषण भूकंप झाला तेव्हा NDRF, डॉक्टर पथक, हवाई दलातून, विमानातून मदत सामग्री पाठवून मदत करण्यात आली. 2,500 रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार, 65 मोठ्या शस्त्रक्रिया, 656 मेट्रिक टन मदत करून संकटाच्या काळात शेजारी देशांना मदत करणारी जबाबदार प्रादेशिक शक्ती म्हणून भारताने भूमिका अधोरेखित केली. ऑपरेशन ब्रह्मा.
अडकलेल्या ग्रामस्थांना वाचवण्यासाठी अन्न पोहोचवण्यासाठी भारतीय सैन्य, NDRF आणि भारतीय हवाई दल यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि ऑपरेशन मेघराहत पूर्ण
सुप्रभात. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्था सचिव डॉक्टर अनुभव, जे उत्तम हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत, MD फिजिशियन आहेत आणि आज आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेले आहेत. खूप आनंद झाला. त्यानंतर आमच्या संस्थेचे समन्वयक माननीय भुसारा सर, जे नेहमीच आपल्या शाळेचा समन्वय राखण्यात त्यांची म्हणजे सिंहाचा वाटा असतो किंवा खूप मोलाची कामगिरी करतात, ते माननीय भुसारा सर. आपल्या तिन्ही विभागाची धुरा वाहणाऱ्या सोनाली भोसले मॅडम प्री प्रायमरी, अर्चना मॅडम यांनी इतका सुंदर कार्यक्रम आज म्हणजे अक्षरशः शिक्षकांच्या मानेवर बसून करून घेतलेला आहे किंवा शिक्षकांनी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. त्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्चना घायवट मॅडम, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आपल्या सोनाली नाईक मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आपल्या भारतीय रिपब्लिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझं जे भाषण आहे ते नेहमीप्रमाणे 3 टप्प्यामध्येच करणार आहे, आणि जो पहिला टप्पा आहे तो तुम्हा सर्वांसाठी असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचं कौतुक केल्याशिवाय पुढे जाता येतं का? मला आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करणं हे खरोखरच खूप आनंददायी वाटतं, मला खूप छान वाटतं. एक म्हणजे अतिशय सुंदर अशी वातावरण निर्मिती केलेली आहे, रांगोळी छान आहे किंवा 3 रंगांमध्ये या फुलांच्या माळा वगैरे इथे सोडलेल्या आहेत आणि सगळ्यांनीच म्हणजे प्राथमिक विभागाला दोन्ही विभागांनी खूप मदत केलेली दिसते. त्याशिवाय इतका उठावदार कार्यक्रम, ते प्रत्येक गोष्ट कलात्मक आहे. हे जर बघितलं तर ही निमंत्रण पत्रिका आहे, अतिशय सुंदर अशी निमंत्रण पत्रिका केलेली. कोणी केली मॅडम? 6वीच्या विद्यार्थ्यांनी. तेव्हा 6वीच्या या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. कारण काय माहिती का, कोणतीही गोष्ट ती सुंदर जेव्हा इथे प्रेझेंट होते तेव्हा त्याचे श्रेय देणं प्राप्त आहे. त्यानंतर इथे सुद्धा सुंदर तुम्ही हे केलेलं आहे. एकंदरीत वातावरण निर्मिती अतिशय सुंदर केली. या वेळेला पहिल्यांदा असं झालं की मला वाईट वाटलं नाही कुठल्याच बाबतीत की नियमाप्रमाणे कार्यक्रम पार पडला. आज ध्वजवंदन अधिकारी म्हणून मला विशेष कौतुक करावं वाटेल ते मनोज साळोटे सरांचं, की त्यांनी त्यांचं काम, त्यांचं कर्तव्य चोखपणे बजावलेलं आहे. त्यामुळे अशाच प्रकारे, कारण या कार्यक्रमात टाळ्या वाजवा, तुमच्या शिक्षकांचं पण कौतुक आहे, टाळ्या वाजवा. आणि तर अतिशय सुंदर असा तो म्हणजे ध्वजसंचलन, ध्वजारोहणाचा कार्यक्रम नियमबद्ध झालेला आहे. त्यानंतर पुढची सूत्र जी या 2 शिक्षिका, त्यांचे युनिफॉर्म पण बघा, दोघींच्या सेम साड्या, मस्त एकमेकींना व्यवस्थितपणे सहकार्य करत त्यांनी पूर्ण सूत्रसंचलन केलं आणि कार्यक्रमाची धुरा सांभाळली. त्यानंतर आज आपल्या कार्यक्रमाला आपले म्हणजे नेहमीच आपले पालक येतात, आपले शिक्षक येतात, तसंच समोरच्या शाळेतले कायद्यांमधलेही सर्व शिक्षक आले होते, तर त्यांच्या उपस्थितीची पण आपण दखल घेतली पाहिजे. त्यानंतर समूहगान जे आहे ते अतिशय सुंदर सादर केलं. यावेळी पहिल्यांदा ते ऐकावंसं पण वाटलं, कारण काय माहिती का, कधी कधी ना काय होतं की थोडं इकडे तिकडे झालं तर मग म्हणजे ऐकत नाही असं नाही, पण असंच कानावर पडतं. पण यावेळचं समूहगीत खूप छान झालं. तर त्या विद्यार्थ्यांचं कौतुक, ज्यांनी त्या समूहगीतासाठी, सविता भांगरे मॅडम यांचं पण विशेष कौतुक, खूप छान कार्यक्रम झाला. त्यानंतर आता भाषणाला सुरुवात झाली. मग ते लिटिल एंजल पहिली आपली आली मानसी पाटील, कर्ली हेअर, हो ना, खूप सुंदर आणि आत्मविश्वास पूर्ण तिने तिचं वक्तव्य सादर केलं की ज्याच्यामुळे सगळ्या म्हणजे ती एवढी लहान असून ते इतकं बोलू शकते, तर आम्ही 10वीत केलं तर का नाही बोलत, बरोबर आहे की नाही? आता तिने एक तुमच्यासमोर वस्तू काढलेली आहे की कारण आपण सतत बोलणाऱ्यांबद्दल नाही बोलत आहे, मी ते बोलत नाही त्यांच्याबद्दल बोलते की खरंच असं आत्मविश्वासपूर्ण भाषण केलं की ते सगळ्यांना इन्स्पिरेशन ठरलेलं आहे. त्यानंतर पतंग कवायत, त्याच्यामध्ये मूल्य शिक्षणावर आधारित होती. सगळी नैतिक मूल्य जी आहेत आपली 10 ती व्यवस्थित सांगण्यात आली. ती आता विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे रुजवण्याचा आपण खूप प्रयत्न करतो, पण बऱ्याचदा शाळा आणि समाजाच्या मध्ये अशी काहीतरी गंमत असते, शाळा प्रयत्न करते आणि समाज त्यापासून कदाचित दूर नेण्याचा प्रयत्न करतो, असं कधी कधी वाटू शकतं. पण ही नैतिक मूल्य मुलांच्या अंगी रुजली पाहिजे, किमान पुढची पिढी तरी. कारण मी जैन अल्फाची तुमची
त्यांच्याबद्दल फार आशावादी आहे. तर ते जे नैतिक मूल्य कवायत होती बसवलेली ती सारिका आणि मराठा चव्हाण या दोघी जणी होत्या ना. चव्हाण गोडांबे सर म्हणून गोडांबे सर तर त्यांच्या सगळ्यात बाबतीत कौतुक. जरा मुलांची एनर्जी कमी पडली की लगेच ते वाजवायला जातात किंवा सगळ्या बाबतीत म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही असं गोडांबे सरांचं असतं. तर खरोखर पतंग कवायत करणारे विद्यार्थी आणि शिक्षक सर्वांसाठी त्या जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. त्यानंतर इंग्रजी भाषण करणाऱ्या विद्यार्थिनीने पण व्यवस्थित आणि अभ्यासपूर्ण असं आपलं वक्तव्य सादर केलं आणि तुम्हाला सगळ्यांना समजेल असं होतं. कोणती हाड भाषा किंवा बायहाट केलेलं असं ते वाटत नव्हतं. त्यानंतर मानवी मनोरे खरं तर इतके उत्कृष्ट सादर होत होते, पण मला ना बसलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद थोडा कमी वाटला. आणि त्यांचं ना हा ते तिकडे काहीतरी चाललंय आता आपण काहीतरी करूया असं सादर होतं. पण खरोखर हे अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यांना तेव्हा टाळ्या कमी पडल्या, पण आता त्या टाळ्या कमी पडता कामा नये. मानवी मनोऱ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे.